निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. खूप स्वामी समर्थ ताई. हा, हं. काय अनुभव आला ताई? मला ना ताई, हा, माझं म्हणजे लग्न अ, एक 15-16 वर्षातच झालं होतं. अगो बाई. कारण हो, माझे वडील मिलिटरी मध्ये होते हा हा हा, आणि माझे वडील ऑफ झाले म्हणून 1-3 वर्षामध्ये लग्न करायचं असतं ना. हो 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 हो, हं. मग त्याच्यामुळं लवकर लग्न केलं हा हा आणि हा, लग्न केल्याच्या नंतर मग आम्ही मग मी लगेच मिस्टर मुंबईला असायचे, इंजिनियर अच्छा. होते, सिव्हिल इंजिनियर. हा हा आणि त्यांच्यासोबत मी आली 1-2 महिन्यामध्ये. हा हा हा, मग लग्न होऊन 1 वर्ष झाला, 2 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे असे खूप वर्ष म्हणतो 17 वर्ष झाले मला काही बाळ होईना. अच्छा. हा हा, हा. 17 वर्ष झाले माझ्या लग्नाला. मग बापरे. खूप दवाखाना केले, खूप हॉस्पिटल केले, तरी पण काही हेच नाही. अरे. मग माझी एक छोटी बहीण होती, हा, ती थोडंफार काहीतरी स्वामींचं करायची. अच्छा. आणि हा, ती मला काय बोलली, की हम्म, "अक्का तू ना थोडंसं असं स्वामींचं करत जा." हा हा मग असंच 1-2 वेळा मग इथे आमच्या इथे जवळच मठ होता, मग तिथे मी जाऊन आले. हा तिथे हा, एक काका बसायचे, ते काका मला म्हणजे असं सांगायचे काय काय असं कर, तसं कर. हम्म मग मी असं थोडं-थोडं खूप अशी मी सेवा नाही केली की असं भरपूर असं, की हम्म, स्वामींचा जप 3 अध्याय एवढीच हम्म, सेवा केली मी त्यांची. हा हा हां. मग त्याच्यानंतर मग मला दवाखाना चालूच होता बाळासाठी. हो हो हो, आणि त्याच्यानंतर मग मला राहिलं पहिल्या वेळेस अच्छा. बाळ. हां. 6 महिने झाले. हा, 6 महिने झाल्याच्या नंतर मग मला माझा बीपी हाय झाला अरे. आणि 6व्या महिन्यामध्ये. अरे आणि बाप. बीपी हाय झाला आणि बाळ आतमध्येच गेलं माझं. आई गो. हो. आतमध्ये गेलं ना आणि गेल्याच्या नंतर मला काहीच कळलं नाही. कारण पहिली वेळ होती, मला कुठला अनुभव पण नव्हता एवढा, काही माहिती पण नव्हती. आणि बरोबर. मग ते हालचाल व्हायची थोडंसं बंद झाले हे मला एवढं समजत होतं. अय्या हो. आणि हां. आणि ते बाळ आतमध्ये गेल्याच्या नंतर मी 3 दिवसांनी डॉक्टरकडे गेले. 3 बाई दिवस गो. माझं बाळ आतमध्येच होतं तसं जाऊन. अरे बापरे. हा हो. आणि त्याच्यानंतर मग हा डॉक्टरांकडे गेली. मला त्रास काहीच नाही. ना हा. काय माझ्या अंगावरून जाते, ना मला पोट दुखतंय का काय दुखतंय, काय कुठलाच त्रास नाही मला. अरे बापरे. आ हो. हो. मग त्याच्यानंतर मी मग डॉक्टरकडे असं म्हणजे हे दुखतंय वगैरे असं झालंय म्हणून गेलीच नाही. नेहमीप्रमाणे मला डॉक्टरने सोनोग्राफीला बोलवलेलं. हा हा आणि त्याच्यानंतर मग मी सोनोग्राफीला गेली नॉर्मल असं मिस्टरांना वेळ नसायची, मग बाजूची एक माझी मैत्रीण माझ्यासोबत आली आणि हा तिच्यासोबत गेली. हा, मग गेल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली हम्म. आणि मला सांगितले की बाळ तुझं गेलेलं आहे आणि अरे बापरे. 3 दिवसापूर्वीच गेले तुझं बाळ असं बोलले मला. हा, मग खूप म्हणजे असं खूप वाईट वाटलं, खूप सगळं म्हणजे खूप हे झालं असं त्याच्यानंतर. बाई गो. खरंय ना ताई. हो. मग मिस्टर पण आले. मिस्टर पण खूप रडायला लागले. सगळं खूप म्हणजे खूप वाईट झालं. ते एवढ्या वर्षानं गोष्ट घडलेली आणि असं झालं खरंच त्याच्यानंतर. खरंच. हा हां. मग त्याच्यानंतर परत मला 1-2 एक 6 महिने गेले की परत राहायचं. हा. म्हणजे अ, आणि 4 महिने झाले, 3 महिने झाले की परत तोच प्रॉब्लेम व्हायचा. अय्या. हो. 3-4 वेळा असं झालं मला. हा मग 3-4 वेळा झालं, मग 4थ्या वेळेस परत राहिलं मला. हा हा मग हां. मग राहिल्याच्या नंतर मग हा 1 महिना झाला, 2, 3, 4, 5 महिने गेले. हा, मग 6व्या महिन्यामध्ये मी स्वामींच्या पुढ्यामध्ये बसली. असं मला एक माझ्या मनामध्ये भीती, की हा. अजून काय होतंय की काय? अजून काय होतंय की काय? बरोबर. तर मग स्वामींच्या पुढ्यामध्ये बसली मी आणि म्हटलं, "स्वामी असं का करता? मला हम्म. ताट भरून देता आणि तुम्ही परत घेता. ताट भरून देता आणि घेता. माझं काय चुकतंय? माझं काही बरोबर. चुकलं असेल तर तुम्ही मला सांगा." हम्म. मग असं आणि तुम्ही सत्य आहात ना, तर मला काहीतरी असं सांगा, की माझं काही होणार नाही असं. बरोबर आहे. आणि मग त्या दिवशी मी असं बसून खूप रडली स्वामींच्या पुढ्यामध्ये. आई ग. हं.
आणि मग त्या दिवशी मला स्वप्न पडलं. हम्म. स्वप्न पडलं की माझी डिलिव्हरी झाल्या वगैरे मला काही म्हणजे त्रास नाही, असं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाल्या वगैरे बाळ झालं असं स्वप्न पडलं. हा हा हा. मग त्या दिवसापासून एक माझ्या मनामध्ये भीती होती ना, ती भीती तर पूर्ण निघूनच गेली. निघून गेली. हा हा हा. हा. आणि त्याच्यानंतर मला भीती ही कशीच नाही वाटली. अरे मग वा. त्याच्यानंतर मग 3-4 महिने झाल्याच्या नंतर माझी आई आलेली माझ्याकडे इथे. हा हा खूप दिवसाने हे होते म्हणून माझ्याकडे आई माझ्याकडे राहायलाच आलेली. मग झाले 9 महिने झाले. हा 9 महिने संपल्यावर 1-2-3 दिवस वर गेले. हा हा गेल्याच्या नंतर मग मी माझ्या आईला असं काय वाटलं काय माहिती नाही मला. मला तर आई मला म्हणाली की आणि आता ना सुरेखा, आणि हम्म. ठीक आहे आता 9वा महिना लागलेलाच आहे, कसं हम्म. पण आपल्याला सिझरच करायला सांगितलेलं आहे. हा हा आणि हा ठीक आहे आणि आपण डॉक्टरला तू सांग की असं दुखालय म्हणूया आणि डॉक्टरकडे जाऊया हा आणि हा हा सिझर करून घेऊया. ती हा. पण घाबरायची होते का काय असं भीती एक मनामध्ये. हं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डॉक्टरकडे असं सांगितलं मी डॉक्टरांना, असं असं मला दुखतंय पोटात. दुखत नव्हतं काहीच नाही माझ्या पोटामध्ये. अच्छा अच्छा. हा हा हा. असंच आम्ही खोटं सांगितलं आणि डॉक्टरांकडे गेलो. आई गो. हो. बापरे. आणि डॉक्टरांकडे गेलो. मग गेल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली माझी. हा आणि मला डॉक्टर काय म्हणाले हा. की तू आलीस ते बरं झालं, बाळाची नाळ सरकलेली. अय्या. आता बघा. आणि बापरे. बाळाची नाळ सरकले आणि तू आलीस ते बरं झालं असे बोलले मला डॉक्टर. आई गो. आणि त्याच्यानंतर मग स्लाईन वगैरे लावल्या आणि 1 तासामध्ये माझी डिलिव्हरी केली त्या लोकांनी. आई गो. आणि ताई किती स्वामींनी बुद्धी दिली तुम्हाला. हो बघा. आणि त्याच्या आधी तर एवढे अनुभव आलेले आहेत ना मॅडम स्वामीचं करताना ताई मला, हा की मला स्वामी किती वेळा माझ्या स्वप्नात आलेले आहेत. मी पारायणाला बसले, मठामध्ये गेले, वाचन करते, त्याच्यानंतर मी तिथून उठून जाते, स्वामी मला पाठीमागून येऊन म्हणतात की बाळा तू कुठं चालीस, थांब मी तुझ्याच घरी येतोय, मी तुझ्याच घरी येतोय. ओ. हे सगळ्या गोष्टी मला ते बोलायचे. हा. आणि किती वेळा मला असं स्वप्नात येऊन खूप त्यांनी मला हे केलेलं आहे, असं म्हणजे खूप. हम्म. हो म्हणजे दर्शन दिलंच आहे, हो अजून मार्गदर्शन पण केलंय. हो हो हो. मग तुम्ही काय काय सेवा करत होत्या ताई मी 3 अध्याय वाचायची रोजचे. आणि 11 माळी जप करायची हा आणि आरतीला जायची. सकाळच्या 8ची आरतीला पण जायची. म्हणजे हे केलेलं एवढंच, दुसरं काही खूप नाही केलं मी. हा एवढंच. हा. आणि मनामध्ये तर स्वामींचं नावच असायचं, दुसरं कुठलं नाव मग आता येतच नाही बाळ कसं आहे ताई? आतापर्यंत. आता एका बाळ माझ्या जवळ बसलेलं आहे. केवढं 8 आहे? वर्षाचं आहे. 8 वर्षाचं झालं माझं बाळ आता. आई ग. हो. असं त्याला पण स्वामी सेवा शिकवा ताई. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ पिल्लू. किती आनंद वाटतो रे तुझा आवाज ऐकून. मग शाळेत जातो बाळा तू? हा. कुठल्या शाळेत जातो? न्यू इंग्लिश स्कूल कळवा. कळव्याच्या शाळेत जातो. अरे वा. अभ्यास करतो ना छान? हा. हा बघ छान अभ्यास कर बेटा. आणि स्वामींची सेवा पण कर हं पिल्लू. हो स्वामींची खूप कृपा आहे बघ तुझ्यावर. हो. हा हा. दे आईकडे. आणि तो आता 8 वर्षाचा आहे. रोजच्या 11 माळी म्हणा, त्याला नाही जमले आता 5 माळी, 1 माळ असं जपत असतो माझ्या बरोबर बसून. ओ हो. किती गोड आणि आणि चुणचुणीत आहे ताई तो. आणि एवढा गोड आहे ना ताई तो. हं. इतकं सगळे मला आता सगळ्यांना माहित आहे इथे माझ्या बिल्डिंग मध्ये पण हा सगळे म्हणतात तो स्वामींचाच प्रसाद आहे, तो स्वामींचाच खरंच प्रसाद. खरंच आणि ताई. दिसतो पण तसाच आणि एवढा शांत आहे ना आणि एवढा हुशार पण आहे तो. खूप अरे वा हुशार आहे आणि वा. शांत आहे. कुठल्या गोष्टीचा हट्ट नाही की मला हे पाहिजे नाही. उलट मी थोडस काय केलं तर तो आम्हाला समजून सांगतो अरे वा आमच्या दोघांना. एवढा हुशार आहे तो. वा वा वा. हो मग तो एकटाच आहे ना आता? हो एकटाच आहे. एकच झालं मला. हा हा. हो खूप तुमचं सगळं आयुष्य सुंदर करेल बघा ताई तो आता. हो तुमचे ताई आशीर्वाद आणि स्वामींचे आशीर्वाद. स्वामींचेच महत्वाचे ताई. हो आपल्याला सगळ्यांना स्वामींचे आशीर्वाद हो आहेतच. तुमचं हो नाव एकदा पुन्हा सांगाल ताई? हो सुरेखा केंद्रे. तुमच्यामुळे खूप जण स्वामी सेवेत येतील हं ताई. हो हो. आणि मला आता तुम्ही थोडक्यात सांगा म्हणल्याने मी पटापट असं म्हणजे हा जे मेन आहे ते मी सांगून टाकलं तुम्हाला, पण नाही असं पण बाकीचे पण तुमचे अनुभव सांगा आता. रोज एकदा करत जा कॉल. हा मॅडम करेल मी. हा नक्की करेल. आणि हा. आता पण ना ताई एवढे मला अनुभव आले त्या 2-3 महिन्यामध्ये स्वामींचे. हो ना आणि ताई. ती अशी गोष्ट आहे ना की मी असंच नाही सांगू शकत तुम्हाला. ते खूप खूप झालेलं आहे माझ्या याच्यामध्ये. नाही आणि नक्की सांगा ताई. हा. उद्या करा पाहिजे तर फोन हो तुम्ही. हो
हो हा हो चालेल श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. मग आता वय किती आहे ताई तुमचं? माझं 42 आहे ताई. आणि तो 8 वर्षाचा आहे. हो काही नाही, हो काही हरकत नाही. हो मस्त आहे ताई. हा हो हो मी शेअर करते. हा हो हो ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.